नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण शततारका या कादंबरीचा 10वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. 1 महिना मध्ये गेला, पण दिगूचा ठाव ठिकाणा लागला नाही. तारकेचे दैनंदिन जीवन रोजच्या प्रमाणे चालले होते. त्या दिवशी वेणू आणि तिची आई दोघी आल्या. तिची आई आपल्या मावस बहिणीच्या तारकेच्या सासूच्या समाचाराला आणि वेणूचे लग्न ठरले हे सांगायला आली होती. येताच तिने विचारले, गोदाक्का, दिगूचा शोध लागला का कुठे? अजून नाही, खटपट चालले, यश येईल तेव्हा खरे. सासूच्या खोलीत सगळ्या बोलत बसल्या. तारकेच्या जावेने म्हटले, जा तारके, तुम्ही दोघी बाहेर बागेत बोलत बसा. दोघी तुळशीच्या अंगणात आल्या. मागच्या विस्तीर्ण परसात फुलझाडांची सुरेख बाग केलेली होती. तिथे एक बाग ठेवलेला होता. दोघी बाकावर बसल्या. तारकेने विचारले, तुझं लग्न ठरलं, कुठे दिली तुला? अलिबागला. केशव मामाने स्थळ आणलं. त्यांच्या दूरच्या नात्यातले आहे, त्यांनीच सगळं जमवलं, ठरवलं. काय करतो नवरा मुलगा? कस्टम मध्ये नोकरी आहे. घरच्या सुपारीच्या बागा आहेत. तसं मध्यमच, पण मुलगी मोठ्या माणसांच्या गळ्याला लागली होती. ते गळे आता मोकळे झाले. खरं आहे, वेणूने किंचित हसून म्हटले. ब्रह्मदेवाने अलिबागच्या कुलकर्णींची माझी लग्नगाठ बांधून ठेवलेली होती. तारका किंचित हसली, पण काही बोलली नाही. वेणूही काही काल स्तब्ध राहिली. मग आसपास कुणी नाही असे पाहून तिने हलके स्निग्ध आवाजात विचारले, दिगू तुझ्याशी नीट वागत नव्हता काय गो? नीट म्हणजे म्हणजे नाही बाई, मला काही सांगता येत नाही. मला काय म्हणायचं आहे त्याचे स्पष्टीकरण करता येत नाही. पण 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 काय? तो प्रेमळ माणसासारखा तुझ्याशी वागत नव्हता का? तिच्या विचारण्यातली कळकळ अंतःकरणाला भिडणारी होती. तारकेने तिचा हात आपल्या हाती घेतला, आपल्या गळ्यावर ठेवला आणि म्हटले, अगो, तो माणूस असेल तर माणसासारखं वागणार ना? लगेच तिचा हात सोडून तिला म्हटले, जाऊ दे, होणारे न चुकेलं, होईल तरी ब्रह्मातया आडवा. ही कविता पाठ केले ना आपण, ते जाऊ दे. पण तू सांगितलेली एक गोष्ट मात्र अगदी खरी, शब्दशः खरी. कोणती गो? या घरातली माणसे लाख मोलाची आहेत. ठरल्या मुहूर्ती वेणूचे लग्न झाले. ती अलिबागला सासरी गेली. लग्नाच्या दिवशी मोठ्या जावेने विचारले, तारके, तू लग्नाला येणार ना? हो, येणार ना. आपल्या जावेसारखे अंगभर दागिने घालून पैठणी नेसून ती लग्नाला गेली. लग्न आटोपल्यावर तिथूनच आपल्या मामी बरोबर माहेरी जाऊन 8 दिवस राहून आली. ज्येष्ठ महिना सुरू झाला. ज्येष्ठ पौर्णिमा आली, पण दिगू आला नाही. आदल्या सायंकाळी पडवीत पत्रावळी लावताना मोठ्या जावेने म्हटले, उद्या शनिवार, पौर्णिमा, वडावर पूजेला जायला हवं. दरवर्षी पूजेसाठी पंचक्रोशीतल्या सगळ्या बायका त्याच वडावर जमतात. तारकेने म्हटले, पारंब्या वडावर ना? माहित आहे, आमच्या फणसगावातल्या बायकाही तिथेच जातात. पहाटे उठून तयारी करून ठेवायला हवी. मी पहाटे उठतेच. उद्या जरा लवकर उठीन, सगळी तयारी करून ठेवीन. काय काय करायची तेवढं सांगा ना आत्ताच. ती पहाटे उठली. पाणचूल पेटवून पाणी तापवले. न्हायला बसली. तेवढ्यात जाऊ आली. चल, केस सोडून देते चटकन. नको, मी चटकन न्हाते. नेहमी तुम्ही न्हायला घालताच. तिच्या हातातली रिंग्याच्या पाण्याची पातेली घेऊन जावेने म्हटले, अगो, एवढे पाठभर केस काय आपल्या हाती चोळता येतात? मग दोघींची न्हाणी झाली. तारकेने पूजेची सगळी तयारी केली. जावे बरोबर ती पूजेला गेली. त्या विशाल पुरातन पारंब्या वडाखाली अखंड सौभाग्यवतीचं भाग्य प्राप्त करून घ्यायला आलेल्या पंचक्रोशीतल्या 7 वाटांवरच्या गावातल्या सुवासिनींची दाटी झाली होती. सगळ्यांनी तारकेकडे बघितलं. नाकातल्या ठसठशीत नथीसकट सगळी सौभाग्य लेणी ल्यायलेली, गोऱ्या कपाळी अधेली एवढे ठसठशीत कुंकू लावलेली. आजपासून तिने एवढं मोठं कुंकू लावायला सुरुवात केली होती. साक्षात सावित्रीच जणू प्रकट झाली आहे अशी दिसत होती. जमलेल्या सगळ्या बापू खोताच्या नव्या सुनेकडे बघतच राहिल्या. त्यात फणसगावच्या 4 घरच्या सुवासिनीही होत्या. कुणीतरी तिच्या मोठ्या जावेला विचारले, इंदिरा काकी, दीर आला का परत? नाही अजून. भटजींनी पूजा सांगायला सुरुवात केली. सगळ्यांनी भक्तिभावाने पूजा केली. मग वडाभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. भटजी मंत्र म्हणत होते. प्रदक्षिणा घालताना तारकेच्या मनी अक्षतांचे दाणे टिपायला भिरभिरत आलेल्या चिमण्यांसारख्या आठवणी भिरभिरत आल्या.
नको त्या शब्दांचे मंत्र मनी उमटू लागले. बाबा, पुण्याला कर्व्यांचा अनाथ बालिकाश्रम आहे, तिथे ठेवा. तिथे पडेल ते काम करून मी शिकेन. मला खूप शिकायचं आहे. तारके, तू मुंबईला आलीस की आपण एकाच शाळेत जाऊ. तू पहिली आलेस, तुला नक्की ऍडमिशन मिळेल. मी तुला सगळी मुंबई दाखवीन. अभ्यासातल्या डिफिकल्टीज सांगेन. तारके, तारके, अगं प्रदक्षिणा पुऱ्या झाल्या. तिच्या खांद्याला हात लावून कुणीतरी म्हटले. खरंच सगळ्या बायका भटजीसमोर थांबल्या होत्या. तीच आपली एकटी वडाभोवती गोलाकार फिरत होती. सगळ्यांनी आपापली वाणे दक्षिणा दिली, आशीर्वाद घेतले. आपली पाळी येताच तारका पुढे झाली. तिने आपले वाण आणि दक्षिणा देऊन भटजींना खाली वाकून नमस्कार केला. भटजींनी आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव, जन्म सावित्री भव, दूर देशी गेलेला पती लवकर परत येवो, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. तारकेची मुद्रा गंभीर होती, पण तिचे मन हसत होते आणि रडतही होते. दिवस पुढे सरकत होते. दिगूचा अद्याप पत्ता नव्हता. तारकेची मासिक पाळी चुकते की काय याची न बोलता सासू वाट पाहत होती, पण ती चुकली नाही. तेव्हा तिने निश्वास सोडून मनाशी म्हटले, एखादा मुलगा झाला असता तर म्हातारपणी तिला आधार झाला असता. बिचारीला आईबापाचं सुख नाही, नवऱ्याचं सुख नाही आणि आता मुलाचंही सुख नाही. आषाढात शास्त्रानुसार माहेरी जायचे असते, तशी ती माहेरी गेली. चौथ्या दिवशी सकाळी तिने म्हटले, आजी, आज दुपारी जेवून मी जाते. अगो, बाहेर पाऊस कोण धोधो पडतोय, आल्यासारखी 8 दिवस तरी राहा. छे गे, घरी सासूबाईंचे गुडघे सुजलेत. पावसाळ्यात संधिवाताला जोर असतो ना. एकट्या जावेवर कामाचा भार, रोजची 10-12 पैरी. पैऱ्यांच्या भाकऱ्या तू करतेस. छे गे, सखू आहे ते सगळे करायला. पडवीतल्या खोलीत वेगळी चूल आहे, तिथे पैऱ्याचा स्वयंपाक ती करते. पण पैऱ्यांना सगळे नीट मिळाले की नाही यावर आपण नजर ठेवायला हवी ना. आजी काही बोलली नाही. दुपारी जेवणे आटोपल्यावरती निघालीच. आजीने 2 गडी बरोबर देऊन तिची यथायोग्य पाठवणी केली. आजीच नव्हे, सगळीच थक्क होऊन गेली होती. आजी मनाशी म्हणत होती, लहानपणी हट्ट करणारी लाडवलेली तारका ती हीच का? लग्न होताच केवढा बदल झालाय हिच्यात, केवढी समजूत आले. स्त्रीला शहाणपण कुणी शिकवावं लागत नाही, तिला चटकन समजूत येते म्हणतात ते खरं आहे. पहिला श्रावण महिना आला. दिगू अजून आलाच नव्हता. त्याचा पत्ताही लागला नव्हता. मंगळागौरीचं पहिलं वर्ष. कमळी, कुसुम, वेणू आपापल्या सासरगावाहून माहेरी आल्या होत्या. वेणूची आणि कुसुमची आई आजीकडे आल्या. तारका कधी येणार? मंगळागौरीचं कसं? आजीने म्हटले, तारका आता आम्हालाच फार महाग झाले. परवा आषाढात आली होती, अवघी 3 दिवस राहिली. चौथ्या दिवशी भर पावसात निघाली. ह्या लोकांचा मंगळागौरीचा काय बेत आहे ते अजून कळले नाही. वेणूच्या आईने म्हटले, उद्या मी तेवढ्यासाठी मधुवाडीला जाणार आहे. आजीने म्हटले, तर मग सावित्री आणि तू दोघी जा, सगळे विचारून ठरवून या. दुसऱ्या दिवशी दोघी तारकेच्या सासरी गेल्या. तिच्या सासूने म्हटले, माझं संधिवाताचं हे दुखणं दिवसेंदिवस वाढत चाललंय. पुढचं वर्ष कुणी बघितलं? पहिली मंगळागौर इथे थाटाने करूया. सगळ्या मुली इथेच येऊ देत. मग पुढची तिच्या माहेरी होईल. त्याप्रमाणे सगळे निश्चित झाले. पहिली मंगळागौर मोठ्या थाटात बापू खोतांच्या खानदानीला आणि वैभवाला शोभेशी झाली. पंचक्रोशीतल्या सगळ्या नवविवाहित मुलींना मंगळागौरी पूजनासाठी आमंत्रणे गेली. हारे भरभरून, पत्री, फुले गोळा झाली. माझघरात अष्टचौरंगाचा मोठा चौकोन मांडला गेला. कर्दळीच्या खांबानी आणि फुलांच्या माळांनी सुशोभित केला गेला. या निमित्ताने सगळ्या पुन्हा एकत्रित आल्या. मनसोक्त गप्पा गोष्टी झाल्या. कुसुमने हलकेच तारकेला विचारले, काय गो, काही पत्ता लागला का? तारकेने गंभीर मुद्रेने म्हटले, स्वखुशीने निघून जाणाऱ्याचा पत्ता लावणे कठीण असते. किती विचित्र गो, असं काही विपरीत घडेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. तारकेने शांतपणे म्हटले, जे घडेल असे वाटते ते भवितव्यच नव्हे. माणसाच्या नशिबाचा अंदाज कधी करताच येत नाही. कमळीने म्हटले, मला आपल्या त्या 7 वाटी पारंब्या वड्याची आठवण येते. का? कशावरून? अगो, त्या वडाखालून 7 गावांना 7 वाटा फुटल्यात. तशा आपल्या चौघींच्या आयुष्याला 4 वाटा फुटल्यात. कुसुमने म्हटले, अगदी बरोबर बोललीस. पण मला असं वाटतं, एका दृष्टीने आपले तिघींचे मार्ग तसे अगदी सरळ धोपट आहेत. पण तारकेची वाट?
तारकेने झटकन विषय बदलीत म्हटले, जाऊ दे गो, कुठं भलत्याच विषयात शिरलो आपण. करवंदीच्या जाळीत शिरत होतो तशा. वेणूने विषयावर पडदा टाकीत म्हटले, तारके, इथे तुमच्याकडे वर्तमानपत्रे येतात काय गो? हो येतात ना. भाऊजी आंबेवाडीतून आणतात. रत्नागिरीचा बलवंत आणतात. आमच्या अलिबागला मुंबईची वर्तमानपत्रे येतात. तुला कळलं नसेल. काय कळलं नसेल? अगो, राजाचं नाव वर्तमानपत्रात आलंय. तो मॅट्रिकमध्ये 5वा आणि संस्कृतमध्ये पहिला आलाय. त्याला शंकरशेठ स्कॉलरशिप मिळाले. अगो बाई, खरं म्हणतेस? तिच्या स्वरात आनंद होता. हो ना, वसंतदादाने मुंबईला नेलं त्याला. त्याचं चीज केलं त्याने, असं सगळी म्हणतात. हो खरं आहे, पण गेल्यापासून इकडे आलाच नाही. परवा आला होता. 15 दिवसांपूर्वी उभ्या उभ्या येऊन गेला. एकच दिवस होता. काकीला ताप येत होता. मुलाचा तिने धोसरा घेतला होता, म्हणून तिला बघायला आणि वडील माणसांच्या पाया पडायला आला होता. कॉलेजात नाव घातलंय. सगळ्यांच्या घरी पेढ्याच्या पुड्या देऊन भेटून गेला. तारका ऐकत होती. का कोण जाणे, पण तिचं मन खट्टू झालं, दुखावलं गेलं. आजचा हा भाग इथेच संपला. आता आपण उद्या 11वा भाग ऐकणार आहोत. परंतु माझा आजचा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन ही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये. आणि हो, माझा जो दुसरा चॅनल आहे तो आरती पित्रे या नावाने आहे. तुम्हाला जर शिवणकामामध्ये इंटरेस्ट असेल, रुची असेल तर माझ्या त्या चॅनलला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. धन्यवाद.